कोस्टल रोडच्या 5व्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। उद्यापासून ही मार्गिका प्रवासांसाठी खुली होणार आहे। तर लोकार्पणावरून मात्र राजकारण तापलंय। महाविकास आघाडीचं सरकार असतं तर कोस्टल रोडचं काम डिसेंबर 2023 ला पूर्ण झालं असतं असं आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर महाविकास आघाडी सरकार हे स्थगिती सरकार होतं, त्यामुळे आदित्य ठाकरेंनी श्रेय घेऊ नये असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। मी सिलिंकवरनं चालू आणि अजूनही नॉर्थ बाउंड कनेक्टर तिथून ट्रॅफिकची रहदारी सुरू झाल्याची कुठेही मला दिसलं नाही। पण एक महत्त्वाचं आहे की आज जे उद्घाटन केलेलं आहे हे मी सतत सांगत आलेलो आहे की जर आमचं सरकार असतं, महाविकास आघाडीचं सरकार असतं तर पूर्ण कोस्टल रोड हा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला असता। की ते स्थगिती सरकार होतं आणि हे शीघ्रगती सरकार आहे। सगळ्या कामांना त्यांनी स्थगिती दिली होती। इथेही या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्यांच्या काळात काहीच काम झालं नाही। जे काही काम झालं खरं म्हणजे याच्या सगळ्या मान्यता जेव्हा पहिलं महायुतीचं सरकार होतं तेव्हा आल्या आणि याचं प्रामुख्यानं सगळं काम हे दुसऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी झालं। त्यामुळे विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये मुंबईकरांनी बघितलेला आहे। क्रेडिट घेताना त्याला काम करावं लागतं, त्याला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जावं लागतं आणि त्याचा नेहमी फॉलोअप घ्यावा लागतो। आणि म्हणून महायुती सरकारच्या पहिल्या काळात सुरू झालं, दुसऱ्या महायुतीच्या काळात जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा सुरुवात झाली आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी याला आणखी गती मिळाली। आता तिसऱ्या टप्प्यामध्ये देवेंद्रजींच्या काळात हा कंप्लीट जो कोस्टल आहे तो पूर्ण मुंबईकरांना समर्पित होईल।